निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. त्यामुळे होत नाही मग करायचं असं. काय अनुभव आला ताई? नाव सांगू शकता का? हो, मी राजश्री. मी जयसिंगपूरहून बोलते ते. अच्छा, राजश्री पाटील. राजश्री पाटील जयसिंगपूरहून. आता स्वामींचे अनुभव खूप आहेत, पण मी थोडक्यात सांगते ते आज तुम्हाला. हो चालेल. पहिला तर स्वामींचं केंद्र आमच्या पलीकडच्याच गल्लीत आहे. अच्छा. इथं पण गेली 10-12 वर्ष आम्ही इथं राहते, पण मी कधीच गेले नाही ते केंद्रात. नाही गेलेच नव्हते. आता 1.5-2 वर्ष होत आले मी स्वामी सेवेत आली. अच्छा. सगळेजण आमच्या इथले जायचे, पण तेव्हा काही स्वामींचं असं काही माहीतच नव्हतं. बरोबर. काय माहित नसल्यामुळे काय जायच्या बायका वगैरे इथल्या आमच्या शेजारच्या सगळ्या जायच्या, कशाचे तसे कुंकुमार्चन वगैरे असायचे तेव्हा जायचे, ते सगळे म्हणायचे केंद्रात चालू आहे, पण तेव्हा काय एवढं काही माहीतच नव्हतं. त्यामुळे त्याची तिकडे जायची पण अशी काही आवड नव्हती. असं झालं. मग काय झालं ताई, बरेच दिवस ठीक आमचा संसार छान चालला होता. मग एक वेळ अशी आली की ताई थोडंसं मिस्टरांचं माझ्या वागणं थोडंसं म्हणजे चुकीच्या रस्त्यावर चाललं होतं. अरे बापरे. म्हणजे मी काय म्हणते ते होतं ते चांगल्यासाठीच होतं असं मग मी धरून गेले. होय ना, जे होतं ते चांगल्यासाठी. मग काय झालं, थोडं आता आपण सगळे मोठे आहे, मॅच्युअर आहे, त्यामुळे आपल्याला समजतं ना, तर ते थोडं त्यांचं वागणं मला काय बरोबर वाटे ना. त्यांनी आपलं सहज गमतीनं वगैरे करायचे. काय मी आता डिटेल सांगत नाही ती तुम्हाला. ते म्हणजे मजेत असं चाललं होतं त्यांचं. पण ते माझ्या जेव्हा लक्षात आलं, डोळ्यासमोर आलं, तेव्हा मी त्यांना म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा समोरच्या व्यक्तीच्या मनात चुकीच्या भावना असतील तेव्हा आपण ते थांबायला पाहिजे. बरोबर. होय की. फ्रेंडशिप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. फ्रेंडशिपचं पण लिमिट पर्यंत पाहिजे त्या फ्रेंडशिप. लिमिट मध्ये पाहिजे. चॅटिंग असू दे, कॉलिंग असू दे, तुमचं कुठंपर्यंत पाहिजे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. अगदी बरोबर. लिमिट क्रॉस केलं की तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीच्या जेव्हा भावना वेगळ्या होतात तेव्हा आपण क्लिअर केलं पाहिजे किंवा आपण थांबलं पाहिजे तिथं. किती छान सांगताय ताई तुम्ही हे. होय ना, खूप सगळ्यांनी शिकण्यासारखं हे वाक्य. हो. फ्रेंडशिप आता कसं आहे, आता हल्ली सगळं चालतंय, फ्रेंडशिप आहे ठीक आहे, पण मोकळं बोलणं आहे, फ्रीडम आहे, तर फ्रीडम त्याचा जर आहे, कोणी गैरफायदा घेत असेल तर आपल्याला त्यांच्याशी क्लिअर केलं पाहिजे. बरोबर आहे. क्लिअर केलं पाहिजे हे. मग मी हे त्यांना सांगितले 2-3 वेळा समजावून सांगितले, पण त्यांनी मला चुकीचं ठरवलं की नाही तुझ्या मनात चुकीचं आहे, असं काही नसते. ठीक आहे म्हटलं, मी दुर्लक्ष केलं की राहू दे म्हटलं, उगाच वाद कशाला असं म्हणून. मग तरी पण जाई ते 8-10 दिवस, 15 दिवस, महिनाभर ते थोडं पुढं चाललं. मग ते अरे बापरे. पुढं चालल्यावर मग तरी पण मग हे म्हणाले की नाही माझं काय तसं नाही आहे. म्हटलं तुम्ही नसला ना तरी पुढच्या व्यक्तीच्या किंवा त्या मुलगीच्या मनात जर विचित्र भावना असल्या तर तुम्ही का क्लिअर करत नाही, तुम्ही सांगत चला म्हटलं त्यांना. तर नाही, मग तेच काय करायला लागले, ते उलट माझ्याशीच भांडायला लागले ते. मग मी थोडं टाळलं. म्हटलं जाऊ दे, आपण काय बोलायचंच नाही म्हटलं ह्यांना, त्यांच्या लक्षात यायला पाहिजे असं म्हणून. तर ते त्यांच्या लक्षात यायचं ते पण त्यांनी दुर्लक्ष करेनात, असं झालं ना. मग ते काय ह्यांनी दुर्लक्ष करत नसल्यामुळे पुढच्या व्यक्तीला वाटायला लागलं की ह्यांचाही रिस्पॉन्स आहे असं होतं ना. मग गैरसमज होत जातो, असं होत मग तरी पण आता आपण ते एक बाईला काय संसारात हे असल्या सगळ्या गोष्टी सहन करते, पण ही एक गोष्ट अशी आहे की म्हणजे सहनच करू शकत नाही आणि कुठलीच स्त्री करू नाही शकणार. काहीही बाकीच्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करते, पण हे किती जरी आपण मन म्हंटल ना तरी मनात येतच ना ते, नको बाबा, नको.
असल्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात नको असं वाटायला लागतं ना मग. बरोबर. जाऊ दे मग परत मी एक दिवस तरी धाडस करून परत सांगितले की नको म्हटलं हे असलं काय वागणं बरोबर नाहीये. तुम्ही थांबवा म्हटले हे सगळ्या जिथल्या गोष्टी. नको असं कुठं असतंय काय फ्रेंडशिप कुठपर्यंत बोलायचं काय करायचं तुम्ही ठरवायला पाहिजे. मुलं आहेत आपल्याला 2 मुलांच्या समोर असंच परत हे होत जाते ना मुलांच्यावर संस्कार होत जातात तसेच. अगदी. तर त्या दिवशी त्याने मला मग माझ्यावर इतकी वर्ष जो नवरा माझ्यावर 10-12 वर्ष कधी हात सुद्धा उचलला नव्हता तो नवरा माझ्याशी इतका दिवशी मारला त्यांनी मला की माझे अक्षरशः हातपाय काळे निळे झाले होते त्या दिवशी. अरे बापरे. असं झालं. मग तरी पण मी जास्त काही प्रत्युत्तर केलं नाही. 2 मुलं होतीत घरी आम्ही 4घच असतो त्यामुळे मग जास्त काय बोलायला नको म्हटलं मी. मुलं घाबरतात. मग थांबले मी तिथंच थांबले. सोडून द्यायचं म्हटलं आता विषय आपण तुमचा आवाज असं ब्रेक झालं होतोय. आणि त्याच्यानंतर ते असं ना स्वामीच अचानकच ना ते माझ्या नंतर लक्षात ना असं स्वामी असं बोलायला लागलं. स्वामींचं केंद्रात जावं असं मला वाटू लागलं ते असं एकदमच. केंद्रात जायला पाहिजे केंद्रात. एवढे दिवस न वाटणाऱ्या माझ्या म्हणजे अचानक तुमचे मी युट्यूबवर तुमचे व्हिडिओ बघायला लागले मी. युट्यूब बघता व्हिडिओ बघायला लागले. एक दिवस व्हिडिओ बघितले की ज्या दिवशी पूर्ण स्वामींचेच यायला लागले. पूर्ण तुमचंच बघत नाही राहिले. अनुभव ऐकत राहिले असं करत राहिले आणि त्या दिवशी रात्री ते मी केंद्रात गेले संध्याकाळी. अच्छा. अरे वा. दुसऱ्या दिवशीच केंद्रात गेले. रात्रीची वेळ होती ते 8-8:30च्या आरतीला गेले की ज्या दिवशी मला माहिती नाही ते स्वामींची चरण सेवा काय असते स्वामींना मुजरा म्हणजे काय असते सगळी लोक मुजरा करले तसं मी करायला हे काय करतात हे पण मला माहित नव्हतं त्या दिवशी. त्यांचं बघून मी पण त्या दिवशी ते स्वामींना मुजरा केले आणि चरण सेवा करायला गेले. तर स्वामींना जेव्हा चरण सेवेला गेले तेव्हा मला इतकं माझ्या डोळ्यात त्या दिवशी पाणी येत होतं की ते स्वामींच्या मूर्तीला हात लावताना साक्षात स्वामींशी बोलते मनात असं चालू होतं त्या दिवशी. अरे बापरे. तिथं बसले ताई मी तिथं आणि मग परत लक्षात आलं की माझ्या इथं सेवा देतात. कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ती सेवा देतात वगैरे. बरोबर. मग मी थांबले तिथे एक दादा होते त्यांचा नंबर घेतला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी त्यांच्याकडून सेवाही घेतली ताई. थोडक्यात सांगितले त्यांना मी प्रॉब्लेम असा आहे म्हणून. ठीक आहे त्यांनी म्हटले तुम्ही आता स्वामींच्या ह्याच्यात आलाय ना तर स्वामी सगळं व्यवस्थित करतील ताई तुम्ही घाबरू नका. त्यांनी त्या दिवशी दिलेला आधार ताई माझा पहिला. मग ठीक आहे मग त्या दिवशी त्यांनी नित्यसेवा दिली मला. रोजचं 3 अध्याय वाचन करा वगैरे जप करा. कालभैरवाष्टक वगैरे वाचन करा. ही त्यांची रोजची नित्यसेवा एवढं करत चला म्हटले. आणि जास्त तुम्ही काय ताणू नका म्हटले. स्वामी आहे स्वामींच्यावर सोडून द्या आणि हे करा तुम्ही तुमच्या मुलांच्याकडे लक्ष द्या. एवढं सांगून त्या दिवशी मी आले त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशीपासून ताई माझी स्वामी सेवा चालू झाली मग. स्वामी सेवा म्हणजे तेव्हा काहीच नव्हतं स्वामींची मूर्ती नाही काही नाही काहीच नव्हतं माझ्याकडे तरीही मी आपलं मनात धरून स्वामी सेवा चालू केली ती. स्वामी सेवा चालू केले ते ठीक आहे. मग त्यांचा काही विरोध नव्हता मी सगळं करायची देवाची वगैरे पण ती एक गोष्ट चांगली होती की त्यांनी काय कुठल्याही गोष्टीला विरोध करायचा नाही. जे काय करायचं तुझं तू कर. मग मी करायला लागले असू दे म्हणून. असं करत गेले. बरेच दिवस गेले. 1-2 महिने वगैरे गेले. एवढे दिवस गेले. गेले ते. मग मी परत तुम्हाला त्याच्यात म्हणजे त्यांच्या नित्यसेवेत असं काही विशेष काही घडलं नाही. फक्त मला मानसिक समाधान व्हायला लागले की स्वामी आहेत आपल्या बरोबर. बरोबर. म्हणून त्याच्यानंतर मी तुम्हाला ते मेसेज केले त्याच्यानंतर तुम्ही मला ग्रुपमध्ये ते महिला सेविकेमध्ये ऍड करून घेतलात. त्याच्यानंतर पूजाताई ते आमचे ग्रुप ऍडमिन होते ना त्यांच्याशी मी परत कॉन्टॅक्ट केले. हे तेव्हा चालूच होतं ते असं थोडंसं मला वाटायचं की बाबा कमी झाले असं म्हणून मी खुश व्हायची परत ते डोळ्यासमोर यायचं. परत मग आणि होतं तसं असं व्हायचं ना मग ते. त्यांच्याशी मी मेसेज केले त्यांना कॉन्टॅक्ट केले. त्यांनी परत प्रदीप दादांची सेवा दिली मला ताई. की ताई प्रदीप दादांची सेवा दिली की ताई सेवा करा म्हणून सांगितले. ठीक आहे पण तेव्हा मला ताई इतकं माझं मन असं भरून होतं की कुणाशी बोलू.
असं झालं होतं खरंय ते. खरंय खरंय. आणि आता अशी ही गोष्ट अशी आहे ना, कोणाशी हा बोलू पण शकत नाही. बोलू शकत नाही ते, आई वडिलांना सांगू शकत नाही ना, सासू सासऱ्यांना सांगू शकत नाही, असं झालं होतं तेव्हा ते. खरंय. आणि मित्रमैत्रिणींना कोणाशी बोलू शकत नाही असं झालं बरोबर होतं आहे. ना. हो हो. त्यात 2 छोटी मुलं. खूप त्रास व्हायचा ते, रात्रभर मी झोपायची नाही. कशी झोप येईल हो ताई? झोपायचीच नाही ते मी रात्रभर. हम्म. विचार करत करत राहायची. अगदी भोर झालं तर अशी मी माझ्या मुलांना 2 मिठी मारून रडायची मग. आई गं. असं बापरे. करायची. हं. मग तेव्हा मला असं वाटायला लागलं की दादांशी बोलावं, हा 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 हा. प्रदीप दादांशी बोलावं असं वाटायला लागलं ते. हा हा हा. मग ताईंना फोन केले, त्या ताईंनी कॉन्टॅक्ट करून दिला ताई माझा प्रदीप पूजा दादांशी. ताईंनी. हा. हो, प्रदीप दादांशी कॉन्टॅक्ट करून दिला. हं. दादांना सांगितले मी, मग दादा असं असं आहे म्हटलं. हं, हं, हं. तेव्हा दादा म्हटले, "ताई घाबरू नकोस, माझ्या बहिणीचा संसार सगळा व्यवस्थित होईल." हे हो, दादांचे शब्द दादांचा होते. खूप मोठा आधार आहे हं. हो. "तू हा. घाबरू नकोस ताई, तुझं सगळं व्यवस्थित होईल." आई असं गं. म्हटले. काटा माझ्या येतोय. बहिणीचं तो एक परत दुसरा आधार ताई दादांचा. म्हणजे काहीही बोलू देत, एक वाक्य बोलू देत, पण दादा बोलू देत. बोलले. हा हा. काहीही बोलू द्या दादा. मी त्यांच्याकडे म्हणजे तेव्हा हट्ट केला की ताई एकदा माझा कॉन्टॅक्ट करून द्या म्हणून. हा. तेव्हा त्यांनी करून दिला. अरे वा. मग ते दादा बोलले ते, त्याच्यानंतर मग ते फार परत धीर आला मला. अरे वा. परत सेवा करायला एक नवीन आणि उत्साह. हिम्मत आली. हा. हिंमत आली आणि परत मग हं. मी करायला लागली, ते सेवा करायला लागली. दादांची सेवा जी काय होती ती करत होते मी. हा हा. दादांची सेवा मोठी होती, जसं जमेल तसं करायची. 2 मुलं असल्यामुळे लहान, त्यांच्यातून जितकं जमेल तितकं प्रयत्न करायचे मी. मग ते हा असं करत करत थोडं म्हणजे व्यवस्थित चालायला लागलं, की ठीक आहे. मन समाधानाचं. मी म्हटलं आपण दुर्लक्ष करायचं त्या गोष्टीकडे. हा. बरोबर. हा. दुर्लक्ष करत करत गेले ते. असं करत करत मग जरा फरक पडत गेला ते. अरे वा. हा. त्याच्यानंतर फरक पडत थोडा गेला. हं. त्यांच्या लक्षात आलं की चुकीचं आहे हं. असं. हा हा हा. हे तारक मंत्राचं वगैरे ताई मी पाणी करून त्यांना द्यायची. बापरे. असं करून मग काय नाही करायला नको ते इतकं मी केलं. जे काही युट्यूबवर ते सोडून, सोडून युट्यूबवर जे काय करता येईल, जे वाचता येईल ते सगळं हं. असं बघून मी करायला लागली. बापरे. हं, हं. कुठून तरी ह्या गोष्टी आपल्या संसारातून नको. मी त्यांना म्हणायची, एक वेळ खायला प्यायला नसलं तरी चालेल, पण तुम्ही व्यवस्थित राहावा. खायला अगदी, अगदी. प्यायला खरं. आणि घरात वाद नको. मुलांच्यावर परत ते संस्कार संस्कार होतात. होतात. मुलं बिघडू शकतात हां. त्याच्याने. मुलं एकदा डोक्यात मुलांच्या आलं की नाही ना, मग परत हो, काय हो. सांगता येत नाही. असं खरं. होईल, नको. पण ते त्यांच्या तेव्हा लक्षात यायच नाही ते. ऐकायचे आणि परत आहे तसं आपलंच खरं. अरे बापरे. हा हा. असं करायचे. त्याच्यावर ते मग मी दत्त जयंतीला आला तर मग तेव्हा लक्षात आलं की आपण पारायण करूया म्हणून हा, मी हा. पारायण केले. अरे बापरे. हा. दत्त जयंतीला पारायण केले. तेव्हा मग म्हणतात ना, ते दत्त महाराज आपल्या एकदा तरी घरी येऊन जातात हो, वगैरे. हो, हो, हो. छान गेले 7 दिवस माझे. पहिल्यांदाच केले मी. कुणाचं तरी म्हणजे असं होते ओळखीचे, त्यांना विचारून काय करायचं काय नाही. त्यांनी कर मला म्हटले, कर असू दे, हं, काय हं. नाही होत. महाराज करून घेतात सगळं. हो, काही बरोबर होत आहे. नाही, काही अडचण येत नाही वगैरे असं हं, म्हणून मी हं, हं. पहाटे उठून जायची ते केंद्रात. अरे तिकडून बापरे. येऊन सगळं 5ला जायची, का तर छोटी मुलं परत स्कूल वगैरे असायचं. मग मग मिस्टरांना कळलं नाही का तुम्ही एवढं का करताय वगैरे? नाही, काही विचारत नव्हते त्यांनी. नाही का? एवढे काय नाही. ते कशासाठी त्यांच्याच धुंदीत असतील. त्यांच्या धुंदीत म्हणजे कशासाठी करते वगैरे काय नाही, देवाचं करते ह्याचं काय त्यांना हे नव्हतं असं. अच्छा, अच्छा. हां, विरोध हां. नाही. करते ना करू देत. मग मी पहाटे उठून जाऊन सगळं करून वाचन वगैरे यायची मग तेव्हा. हां, हां, हां. मग अशा तेव्हा एक ताई की महाराज म्हणजे म्हणायचे ना, सगळेजण म्हणायचे महाराज तुम्हाला एकदा तरी दर्शन देतात. हो. कुठल्या ना कुठल्या रूपात तरी येतात असं म्हणून हां, हां. ते 4 मग मला असं वाटायला लागलं की आपल्याही घरी आले असतील का महाराज, आपल्याही घरी आले असतील का, आई आपल्याला गं! समजलं नसेल का. हां, हां, हां. असे करत ते 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस गेले. 7व्या दिवशी आज विचार केला की आज 7वा दिवस, आज शेवटचा दिवस, आज सगळं झालं ना म्हटलं, पारायणाची सांगता होणार आज. हां, हां, असं हां. म्हणून हां. झालं. तरीही म्हटलं आपल्याला काय हं. असा काय संकेत आला नाही ना, तसं काही हो, मिळालंच नाही. हो, सगळं हो. असं म्हणून झाले. त्या दिवशी मी शेवटच्या दिवशी ते सकाळी सगळं जाऊन आवरून आले तिथलं. हं, 7 हं. वाजता वगैरे आले आणि मिस्टरांना चहा नाश्ता करून दिले. आणि मिस्टर त्या दिवशी ते असं खालीच बसले होते चहा नाश्ता करायला. मग तुम्ही त्यांना तारक मंत्राचं पाणी वगैरे द्यायच्या?
हो देत होते की ते. अच्छा. हा हा हा. देत होते तेव्हाही देत होते मी. आणि मग चहा नाश्ता करायला ते बसले होते दरवाजाच्या अगदी आतल्या साईडला, फक्त दरवाजाच्या आतल्या साईडला असं बसले होते. चहा नाश्ता केले आणि 1-2 मिनिटात उठून तिथून गेले. हा. उठून आले आणि मी तिथं चहाचं वगैरे कप ठेवले होते ते उचलायला गेले तर ताई तिथं साप. साप. हो. बापरे. बापरे! मग परत मी लगेच पळत आले आणि मग त्यांना सांगितले की साप आहे म्हणून. हा. मग ठीक आहे, त्यांनी मग काय केले नाहीत, उचलले काठीवरून आणि बाहेर सोडून आले त्याला. अच्छा. हा हा. हां, असं केले. मग मी परत झालं सगळं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत ते मी केंद्रात गेले आणि त्या ज्या काकांनी मला सेवा दिली होती त्यांना सांगितलं. तर त्यांनी म्हटले, "ठीक आहे, दत्त महाराजच असतात ते," म्हटले, "कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या घरी येऊन गेलेले असतात हा ते." हा 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 हा. असं झालं. तो एक परत मला फार छान वाटलं ते की हां, म्हणजे छान. त्या रूपात काहीतरी आले संकेत असतील. दिला. हा हा. काहीतरी संकेत दिला. आपण एवढं पारायण मनापासून केलं म्हणजे आपली सेवा पोहोचली. हो हो हो. असं असं म्हणून मग परत खुश. असं करत झालं व्यवस्थित चालू होतं ते थोडं वर खाली वर खाली असं होऊ लागलं होतं. हा हा. तरी पण मग असं करत ना ताई हा. तुमचे व्हिडिओ ऐकत परत केंजळे दादांचा हे समजले मला, व्हिडिओ हा समजले, हा त्यांचा हा नंबर मिळाला मला हा हा. केंजळे दादांचा. हा. केंजळे दादांचे अनुभव पण मी ऐकले आणि दादांचा जो आवाज आहे ना हा. सेम माझ्या वडिलांचा आहे. हो. ते दादा बोलायला लागले की नाही मला असं वाटायला लागलं की माझे वडीलच बोलायला लागले. अरे बापरे. हा हा. असं वाटायला लागलं होतं. आई वडिलांचा वगैरे माझा कॉन्टॅक्ट असायचा, पण असं होतं ना ते की काय म्हणतात ते असं पूर्ण गुदमरून मी बोलायची की अय्या. काय सांगू शकत नाही ना ते. आपण काय सांगणार असं हो वाटायचं. उद्या आपला संसार नीट झाला विनाकारण टेन्शन. हो हो हो. आपल्याला बरोबर. त्रास, त्यांनाही त्रास. कुठल्याही बरोबर. वडिलांना वाटतं ना मग ते. हो हो आणि हो. समजून पण त्यांनी काय बोलू शकत नाहीत ना, काय बरोबर आहे. बोलणार खरंय असं. खरंय. जास्त काही बोलणार नाहीत ना हो असं. हो. असं झालं होतं. मग दादांचा ताई नंबर मिळाला. मी दादांना कॉल केली. हो. दादांना कॉल केले ताई पहिल्याच कॉलमध्ये दादांनी फोन माझा उचलला. अरे वा. दादांनी फोन उचलत त्या दिवशी मी पहिल्यांदा इतकी म्हणजे मन मोकळी झाली की दादांना सगळं सांगितले त्या दिवशी. अरे वा. अर्धा तास कंटिन्यू दादा माझ्याशी फोनवर बोलत होते त्या दिवशी ताई. बापरे. हा हा. की दादांना म्हटलं की आणि मला इतकं रिलॅक्स झालं ना त्या दिवशी. हा हा हा. फार रिलॅक्स झालं. खरंच. की दादा खूप सगळं ऐकून घेतले दादांनी. सगळं म्हणजे सगळं ऐकून घेतले. छान बोलले ताई आणि दादांचे शब्द म्हणजे ते लाख मोलाचे सगळे हो हो हो. शब्द. इतका त्यांचा त्या दिवशी तो पाठिंबा आणि धीर देण्याचं जे काम करतात ना दादा हो 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 सगळ्यांना. हो. खरंय. काय फार बोलले फार दादा म्हणजे मग? नाही सेवा करा म्हटले. काही नाही स्वामी आहे. स्वामी असल्यावर काय तुम्ही कशाला चिंता करताय. हा. स्वामी हे आहे. तुम्ही कुणाला न सांगा, नाही सांगू नका. पण काही प्रॉब्लेम नाही. स्वामींना म्हटलं मी रोज सांगते दादा पूजा करायला लागली की ताई मी असं तेच सांगायचे स्वामींना. मी हं, बडबडतच राहायची हं, कंटिन्यू की हं. स्वामी म्हणजे आपण कसं आपल्या आई वडिलांशी बोलतो ना हो, 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 असं. हो. असं सगळं बापरे! सांगायचे मी स्वामींना रोज म्हटलं दादा मी रोज स्वामी. मग स्वामी ऐकतात. वेळ येऊ देत. वेळ आल्याशिवाय ताई होत नाही कुठली हो, गोष्ट. हो, हो, हो. तुम्ही सेवा करा. परत दादांनी मग सेवा दिली मला ताई. अच्छा. हां. मग प्रदीप दादांनी मला गुरुचरित्राचं पारायण सांगितले होते. परत दादांनी मला संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करा केंद्रे म्हटले ते दादांनी. 21 हां, दिवस तुम्ही. हां. केंद्रे दादांनी. ताई मी 21 दिवस केंद्रे दादांचे गुरुचरित्राचे पारायण केले. हां. आणि त्याच्यानंतर पूर्ण झाले. सगळं उद्यापन वगैरे केलं ताई मी. हं. तेव्हाही दादांची सेवा करत होते मी. तारक मंत्र, कालभैरवाष्टक हे सुद्धा दादांनीच दिलेलं होतं. तेही मी करतच होते हां, ताई. हां, हां. आणि त्याच्यानंतर हळूहळू ताई ती गोष्ट लांब होत गेली. हां. अरे हं. वाह! खूप म्हणजे असं छान म्हणजे छान त्याचा परिणाम होत गेला. की आपोआप लांब गेलं. चांगलं आपोआप होत गेलं. म्हणजे त्यांच्या लक्षात यायला लागलं ते चुकीचं आहे. ह्या हां, गोष्टी हां, सगळ्यांना हां. चुकीच्या आहेत गोष्टी आहे असं लक्षात यायला लागलं ते. हो, हो, मग हो. ते पूर्ण बंद नंबर त्यांनी परत ब्लॉक केले. मला सांगितले की नाही हो? हे चुकीचं आहे. बंद झालं मग ताई ते.
अरे वा. की परत मी दादांना फोन केले तरी दादांना खूप म्हणजे त्या प्रदीप दादाने मला कॉल करायचे पण दादांशी कॉन्टॅक्ट म्हणजे शक्य नाही ना ते. हा तरी पण मी पूजाताईंना मी मेसेज केले तिकडं कारण दादांची ही सेवा करत होते ह्यांची सेवा सेमच होती तसं काही फरक नव्हता ना. बरोबर. हा. पण केंद्रे दादांशी कसं झालं तर इतकं अटॅचमेंट झाली ना की दादांशी बोललं की काही डोक्यात विचारच राहायचे नाही टेन्शन फ्री. खरंय. हा अगदी बरोबर. टेन्शन फ्री. हा टेन्शन फ्रीच व्हायचं एकदम. हा. काही टेन्शनच यायच नाही दादांना परत सांगितले दादा म्हटले ताई तुझी सेवा पोहोचली महाराजांच्या पर्यंत हा. मनापासून केलं जाते हा. त्यामुळं दादा म्हटले दादा मला सेवेत यायचं असेल म्हणूनच महाराजांनी ह्यांना बुद्धी दिली की काय असं खरंय, वागण्याची. खरंय. हा होय ना. खरंय, मग मी खरंय. म्हटलं हो असं वागले म्हणून मी सेवेत आले नाही तर काय सेवेत म्हणजे यायचं काय माझं हेच नव्हतं ते मला मी नंतर विचार केले अरे आपलीकडे तर स्वामींचं केंद्र असून आपण जात नव्हतो इतकी वर्ष. हो. त्याच्यानंतर खूप म्हणजे स्वामींच्याकडे जायची ओढ लागली मग ते मला. हो ना. हो. हा 6-7 महिने 7-8 महिने तरी मग मी फक्त नित्यसेवेच्या ह्याच्यावरच स्वामींचा जो फोटो असतो त्याचीच पूजा करायची तेव्हा ही मूर्ती नव्हती. एकदा मग स्वामींना म्हटले की स्वामी मी अक्कलकोटला येईन मगच तुम्हाला घेऊन येईन. तोही योग हो असं करत 6-7 महिने तरी की नाही मी जायचं असं आम्ही म्हणतो पण ते जायचा योगच आला नाही जेव्हा स्वामींनी बोलवतात मी म्हणायचे तेव्हाच आपण जायचं मग आता. हा, हा, हा. तोही योग आला तरी आम्ही अक्कलकोटलाही जाऊन आलो आणि परत तुळजापूरला जाऊन आलो येताना स्वामींची मूर्ती घेऊन आले मी. अरे वा. हा तेव्हा त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी वगैरे छान स्वामींची षोडशोपचारी पूजा वगैरे करून हो. त्याच्यानंतर मग ती स्थापना केली मग ती वा, माझी. वा, वा. मग मिस्टर आणि पण करतात त्याच्यानंतर का सेवा? हा मिस्टर पण सेवा करतात का काही? सेवा नाही करत ताई त्यांनी काही करत नाही. हा. फक्त मी काय दिले तारक मंत्राचं पाणी दिले तर पितात. हा, उदी हा. वगैरे लावायचं हे करतात. हा म्हणजे त्यांना संसार आपला आहे हे हो थोडं कळलं ही फार मोठी गोष्ट केली हा स्वामींनी. मग ते परत त्यांचं त्यांनी बोलले ना एक दिवस मग परत सगळं आपणच सांगितले की असं नाही असं नाही असं चुकी म्हणजे माझं काही नव्हतं तुमचं जरी नसलं तरी म्हटलं आपण व्हावत जातो ना ते हो, त्या गोष्टी. अगदी बरोबर हा आहे. हो ना ते म्हणतात ना ते मोबाईल म्हणजे आता जितका चांगला तितका त्याच्या कितीतरी पटीने वाईट झालाय ताई तो. वाईट खरंच फार मोठी हं. वाक्य आहे. हो. आपण खरंच. त्याचा किती यूज काय कसं करायचा हे आपण सगळ्यांना समजायला ठरवायचं. पाहिजे हो. ते. काय होतं लक्षात नाही आपण काय लेडीज आपण घरी असतोय जेंट्स बाहेर गेले असतात काय करतात काही नाही काही समजत नाही ना काहीच ते समजत आपल्याला. नाही. खरंय. पण ते मला तरी म्हणायचं की पुरुषांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे बाबा आपल्या बायकोने विश्वासानं इतकं आपल्या बरोबर राहते करते तर आपण हो. कसं वागायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. पुरुषांना समजलं पाहिजे. समजलं आणि पाहिजे ना ते. कोणी मेसेज किती गोड लिहिले तरी ती व्यक्ती तेवढी गोड असेलच याची गॅरंटी हां. नसते. तेव्हा खूप ताई मी मेसेजवरूनच माझ्या लक्षात आलं की बाबा चुकीचं आहे हे काय असं कुठं असतंय हां. काय. बरोबर. क्रॉस झालं लिमिट ते चुकीचे मेसेज यायला लागले चुकीचे फोटो सेशन यायला लागले की बाबा म्हटलं हे चुकीचं आहे ना असं नसतंय बरोबर आहे. कुठले हो. फ्रेंडशिप आणि कुठलीही मित्रमैत्रीण ताई तासाला तरी फोन करत नाहीत. हो, हो. खरंय. शक्य आहे का ताई? नाहीच. हे चुकीचंच आहे ना. मी म्हणायची तासाला कोण करेल बरं फोन? हो, हं. खरंय. कुठलीही सगळ्यांचे मित्र असतात, सगळ्यांच्या मैत्रिणी असतात. पण कोणीच कुठलीही करत नाही. मित्र-मैत्रीण दिवसातनं तासाला, 2 तासाला कोण फोन करतं ताई? कोणीच म्हणजे हे करत चुकीचं नाही. आहे ना. बरोबर आहे. हां, बरोबर ठीक आहे. आहे. कधीतरी बोलला, केला. सगळं मी म्हणायची कधीतरी बोला, करा. काय तुमचं गेट टुगेदर वगैरे असलं करा. सगळं करा. बरोबर आहे. तुमचे बर्थडे, काय असेल सेलिब्रेशन करा. पण लिमिटमध्ये करा. हो, अगदी हां, बरोबर आहे. तेवढा एन्जॉय करा झालं. त्याच्या पुढं नाही ना जायचं आपण. त्यांचा अगदी त्यांचा बरोबर आहे. संसार वेगळा, आपला आपला संसार वेगळा. बरोबर. ह्या गोष्टी वेगळ्या ना. मजा म्हणून असं नसतंय ना ते की सगळं लिमिट सोडून द्यायचं. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आपण आपल्या संस्कृती जपलीच पाहिजे. दुसऱ्या देशात सगळं होत असेल, करत असेल, पण आपण आपले रीतिरिवाज काहीतरी पाळले हो. पाहिजेत ना. आणि कुठल्याही स्त्रीला हे आवडत नाही. ते हं. परदेशातली असो, हो. नाहीतर आपल्या देशातली. कुठल्याच स्त्रीला आवडत नाही. एक नाही ना. विशिष्ट संसार आवडतोच प्रत्येक मग पुरुषाला मी पण त्यांना खूप सांगून टाकले होते त्याचे 2-3 वेळा असं झाले, पण मी मुलांच्याकडे बघून मी दुर्लक्ष करायचे की जाऊ दे. हां. मुलांच्याकडं मुलं घाबरायची ना, मग आमचे वादविवाद चालले की. बरोबर, बरोबर. मग ते नको वाटायचं मलाही. अरे, आपली उगाच विनाकारण आपल्यामुळे मुलांनाही त्रास होतो. नको असं बरोबर. वाटायचे. मुलं घाबरतात.
म्हणून मग ते सोडून दिलं. पण ते ठीक आहे ताई, खूप छान. आता स्वामींच्या आशीर्वादानं सगळं क्लिअर आहे ते. अजून याच्या पुढे तुमचं हो, खूप छान होईल खूप ताई. खूप आणि छान. मुलांसाठी पण ते योग्यच झालं. मुलं पण स्वामी सेवेत येतील आता मुलं स्वामी त्यांची. सेवा ते माझी करतात ना, मुलं जप करतात. अरे वा. दोन्ही मुलं माझी किमान एक माळ तरी करतातच ताई रोज. दत्त अरे वा. महाराजांची आणि स्वामींची रोज एक माळ जप करतात. अरे तारक वा. मंत्र म्हणतात. रोज स्कूलला जाताना महाराजांना मुजरा करतात. परत ते जे काय हुदी असते महाराजांची ती लावूनच जातात ते. आता स्वामींची कृपा कायम राहणार बघा. हो, कृपा खूप कायम राहील. छान. अजून एक अनुभव असा की ते हे ठीक आहे, व्यवस्थित झालं ते. एकदा आम्ही मग असंच बाहेर गेलो होतो ट्रिपला हा. आणि घाटातनं चाललो होतो असं हा हा. अचानक, आणि कधीही माझे मिस्टर म्हणजे एवढे काही स्वामीची न करणारे त्या दिवशी म्हटले की श्री स्वामी समर्थ असं गाडीत म्हटले होते. मी मुलांना म्हणते ते की असं कसं काय बाबा, आज कसं काय महाराजांचं नाव घेतले असं म्हणून. हा, आणि येताना काय झालं ते अचानक आमची गाडी एकदम कडेनं गेली अरे बापरे. अशी. हा, आणि तेव्हा एकदम माझ्या मनात की महाराजांचं नाव श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा माझा जप तेव्हा चालू. हा हा हा. आणि एवढ्या एका क्षणात आम्ही वाचलो त्या दिवशी त्या गाडीतून. बापरे. नाहीतर अगदी अगदी दरडाच्या कडेनं आम्ही बाहेर आलो त्या दिवशी. की त्या दिवशी म्हणजे की बापरे. सख्या स्वामींनी वाचवला. बापरे. खरंच स्वामींची शक्ती अफाट आहे ताई. हो 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 ना ते. मी शेअर त्याच्यानंतर करते हा ताई हे. हो हो ठीक आहे. श्री स्वामी मला समर्थ. कसा श्री वाटला स्वामी समर्थ. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.